ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आत्ताच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की सध्या आता प्रताप सांगत असतो की चला आता सगळं कसं छान सुरळीत सुरू आहे. अर्जुनलासुद्धा स्वयंपाक जमू लागला आहे. त्याबरोबर लगेचच आता अर्जुनची कॉलर टाईट होते. तर प्रताप म्हणतो, पण अर्जुन नेमका स्वयंपाक तूच करतोस की विमल आणि कल्पना तुला सगळी मदत करतात? त्याबरोबर लगेचच अस्मिता म्हणते, डॅड असं विचारायचं नाही या, अळीमिळी गुपचिळी. त्याबरोबर इकडे प्रियाला साक्षीचा फोन आलेला असतो. साक्षी प्रियाला विचारते, प्रिया मी सांगितलेलं लक्षात ठेवलं आहेस ना? मी सांगितलं आहे आज घराचं दार उघडं ठेवायचं आहे, तुमच्या घराचं दार उघडं ठेव. त्यावर आता प्रिया म्हणते, अगं पण घराचं दार का उघडं ठेवायचं आहे? मला एवढं तरी सांग, तू स्वतः येणार आहेस की कोणाला पाठवणार आहेस? त्यावर मग साक्षी म्हणते, मी स्वतः येणार आहे. आता काय येणार आहे, काय करणार आहे, एवढं सगळं तुला सांगितलं पाहिजे असं मला वाटत नाही, समजलं ना? त्याबरोबर प्रिया फोन ठेवून देते. त्यानंतर आता सायली प्रियाकडे येते आणि म्हणते, काय गं झोपायला जायचं नाही आहे का? त्यावर आता प्रिया ही घाबरते. सायली म्हणते, अगं रोज तर जेवणं झाल्या पहिली स्वतःच्या रूमकडे पळतेस, मग आज काय झालं? त्यावेळी प्रिया ही सायलीला सांगते, मला जरा ॲसिडिटी झाली आहे ना म्हणून, बाकी काही नाही. त्याबरोबर लगेचच आता प्रियाला ॲसिडिटी झाली आहे म्हणून ती बाहेरच थांबली आहे हे ऐकून सगळ्यांनाच हसू येतं. तर आता लगेचच कल्पना ही तिला म्हणत असते, तन्वी अगं तू विसरतेस का, तुझा नवराज डॉक्टर आहे. त्यावर ती म्हणते, विसरेन कशाला आई, पण सारखं सारखं अशा छोट्या छोट्या गोष्टींवर औषध घ्यायला बरं वाटत नाही ना म्हणून. त्यावर मग आता अस्मिता म्हणते, हो का, मग सकाळी घसा दुखत होता म्हणून कशाला घेतलं त्याच्याकडनं औषध? प्रिया लगेचच काहीतरी बोलायला जात असते. त्यावर अस्मिता म्हणते, बरं राहू दे, चालू दे तुझं आपलं, मला काय करायचं आहे, मी जाते आहे झोपायला. आणि मग ती झोपायला जाते तिच्या रूममध्ये. प्रतापसुद्धा म्हणतो, कल्पना चल आपणसुद्धा जाऊन झोपूया की. मग कल्पना आणि प्रतापसुद्धा निघून जातात. त्याबरोबर लगेचच सायली प्रियाला विचारते, काय गं तुला झोपायला जायचं नाही आहे? त्याबरोबर मग अर्जुन म्हणतो, बायको चल आपणसुद्धा जाऊयात, मलासुद्धा किचन आवरायचं आहे आणि झोपायचं आहे. त्याबरोबर प्रिया विचार करते की नाही नको, आता जर मी या सायलीच्या समोर इकडनं खोलीत गेले नाही तर हिला कन्फर्म माझ्यावरती डाऊट येणार आहे की मी नक्कीच काहीतरी चुकीचं करत होते. त्यामुळे माझं इथे आत्ता ह्या सायलीच्या समोर थांबणं खूपच जास्त रिस्की आहे. मला इथे थांबून चालणार नाही. जाते असं म्हणत प्रिया तिकडनं जाते. सायली स्वतःच आता घराचा दरवाजा बंद करून घेते. त्यानंतर अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये येतात. अर्जुन सायलीला विचारतो, बायको काय गं तू अजूनही कामांचाच विचार करतेस का? त्यावर सायली म्हणते, रमेश जर आज त्याच्या घरी सापडलं असताना तर खूप बरं झालं असतं. त्यावर अर्जुन तिला म्हणत असतो, बायको कशाला काळजी करतेस, सापडणारच तो आपल्याला इन्स्पेक्टर सावंतांनी पत्ता दिलाय ना? सायली म्हणते, हो तरी पण आज सापडलं असता तर कसं बरं पडलं असतं ना? अर्जुन म्हणतो, अगं तू कशाला काळजी करतेस, सापडेल तू उगाचच्या उगाच फार विचार करत बसू नकोस, तू झोप बरं आता. त्याबरोबर अर्जुन अंग टाकून देतो. सायली आता ते स्केच हातामध्ये घेते रमेशचं आणि ती आता विचार करू लागते की मी हे स्केच कुठेतरी पाहिलं आहे, पण कुठे पाहिलं आहे मी ह्या माणसाला बरं? मग सायली डोळे मिटते आणि आता डोळे मिटून तिने त्या माणसाला कुठे पाहिलं आहे हे ती आठवण्याचा प्रयत्न करू लागते. आणि त्याचवेळी सायलीला आठवतं की हा तर दुसरा तिसरा कोणीही नसून तो मला साईडवर भेटलेला माणूस आहे. अर्जुन म्हणतो, बायको काय झालं, का ओरडलीस? सायली म्हणते, अहो हा माणूस तर मला सकाळीच, एक मिनटं थांबा. आणि मग लगेचच ती चैतन्याला कॉल करते आणि चैतन्याला सांगते, चैतन्य भाऊजी आपण आज ज्या बिल्डरच्या साईडवरती गेलो होतो ना, आपल्याला उद्यासुद्धा तिकडे जायचं आहे. अहो तिकडे मला रमेश भेटला होता, रमेश मला चुकून धडकला होता. जर कदाचित आपल्याला तिकडे काही माहिती मिळाली रमेशबद्दल तर आपल्या फायद्यातच पडेल ना? त्यावर तो म्हणतो, ठीक आहे वहिनी. सायली फोन कट करते. अर्जुन तिला विचारतो, नेमकं काय आहे हे सगळं, मला तरी सांगू शकशील का आता? त्यावर सायली म्हणते, अहो हो सांगते.
अहो आज सकाळी मी माहिती आहे का तुम्हाला साईडवरती गेले होते तेव्हा तुम्ही मला व्हिडिओ कॉल केला होतात. अर्जुन म्हणतो त्याचं काय? त्यावर सायली सांगते तेव्हा आहे ना मला एक माणूस धडकला. घाई गडबडीत तुमच्याशी बोलायच्या नादात तो मला सॉरी सॉरी म्हणून निघून गेला, पण तो रमेश होता. त्यावर अर्जुन म्हणतो हे बघ सायली, तू पुन्हा त्यात असल्या ठिकाणी एकटीने जायचं नाही आहेस. मी सुद्धा तुझ्याबरोबर येणार. तसंही सायलीला अर्जुनबरोबर यायचं असतंच ना, सायली अर्जुनला मदत करतेस ना. त्यावर सायली म्हणते बरं ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. आपण एक काम करू, आपण उद्या दोघंजणं जाऊया, बघूया ना आपल्याला तिकडे रमेश नक्की सापडेल. त्याबरोबर अर्जुन म्हणतो आणि रमेश जरी नाही सापडला ना तरीसुद्धा रमेशच्या ओळखीचं नक्कीच कोणीतरी सापडेल. उद्या आपल्याला काही ना काहीतरी हाती मागमूस लागणार एवढं मात्र नक्की. त्याबरोबर अर्जुन म्हणतो हो अगदी बरोबर. तर आता इकडे प्रिया ही रात्रभर जागीच असते. प्रियाला काही झोप येत नसते, कारण साक्षीने तिला सांगितलेलं असतं की प्रिया घराचा मेनडोर उघडा ठेव. ती विचार करत असते की ही साक्षी नक्की कशाला येणार असेल, हिचं काय काम असेल. इतक्यात प्रियाच्या फोनवरती साक्षी फोन करते. प्रिया लगेच येऊन बाहेरचं दार उघडते. साक्षी म्हणते तुला दरवाजा उघडा ठेव सांगितला होता ना. प्रिया म्हणते दरवाजा उघडा ठेवला असता तर मगाशी कोणाला तरी संशय आला नसता का, म्हणून मी दरवाजाला कडी लावली होती. त्याबरोबर साक्षी म्हणते पण मग मला तुला कॉल करावा लागला ना. प्रिया म्हणते अगं पण एका कॉलमध्ये मी दरवाजा उघडला आहे ना, मग कशाला उगाच तू माझ्याशी वाद घालत बसतेस. मला सांग तू इकडे कशाला आली आहेस. त्यावर साक्षी म्हणते ते सगळं तुला सांगण्याची गरज नाही आहे मला. तू सांग अस्मिताची खोली कुठली आहे. त्यावर प्रिया म्हणते अस्मिताची खोली? अस्मिताच्या खोलीत तुला कशाला जायचं आहे साक्षी? नेमकं तुझ्या मनात काय सुरू आहे? साक्षी थांब, काय चाललं आहे? त्याबरोबर आता साक्षी ही म्हणते माझं प्रेम मिळवण्यासाठी मी कुठच्याही थराला जाऊ शकते. त्यावर मग आता प्रिया हिला साक्षीने हे असं सांगितल्यावर प्रिया म्हणते हे बघ साक्षी, ऐक माझं, शांत हो थोडी. असं काहीतरी वेड्यासारखं बडबडू नकोस. काय बोलतेस तू? तुझं तुला तरी कळतंय का? आणि कुठची पण हद्दबद्द म्हणजे अगं नाही असं नको करूस. हे बघ ऐक माझं, मी काय म्हणते ते ऐकून तरी घे ना. असा विचार वेड्यासारखा करू नकोस. मी काय म्हणते, तू ही अशी खून वगैरे करणाऱ्यातली नव्हतीस. त्यावर मग साक्षी म्हणत असते पण मी आत्ता करणार आहे. आता मला माझं प्रेम मिळवायचं आहे आणि माझं प्रेम मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते. हो मी काहीही करू शकते. मला आत्ता हे करावंच लागणार आहे. माझ्याकडे पर्याय नाही आहे. हे बघ प्रिया, गुपचूपपणे तू इकडनं मला रूम सांग आणि निघून जा. तुझ्या रूममध्ये मला माझं काम करू देत, नाहीतर हे सगळं प्रकरण तुझ्यावर शेकेल. प्रिया म्हणते अगं काय बोलतेस तू? हे माझ्यावर का शेकेल? मी काय, माझा या सगळ्याशी काही संबंध नाही आहे. अगं तू एक खून केला आहेस, त्याची शिक्षा तू अजूनपर्यंत भोगतेस ना साक्षी. मग तरीसुद्धा तुला का करायचं हे सगळं? त्यावर ती म्हणत असते नको करूस असं, अस्मिताच्या मागे नको लागूस, ऐक माझं. पण आता प्रियाला साक्षी सांगते हे बघ तुला जितकं सांगितलं आहे तितकंच कर आणि चालती हो इकडनं, समजलं ना. निघ, गुपचूप निघ. कुठे सांग अस्मिताची खोली. त्याबरोबर मग प्रिया सांगते तिकडे आतल्या बाजूला. तशी लगेचच साक्षी म्हणते आता तोंड बंद करायचं आणि गुपचूप इकडनं निघून जायचं, समजलं ना. माझ्या कामामध्ये मध्ये 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 यायचं नाही. मला माझं काम गुपचूप आणि व्यवस्थित करू देत. चल निघ इकडनं, निघ. आणि मग आता ती लगेचच साक्षीला तिकडनं रूम सांगते आणि निघून जाते. तशी प्रिया ही निघून गेल्याबरोबर साक्षी ही सुद्धा आता रूमच्या दिशेने जायला लागते. आता अस्मिताच्या रूमकडे जाण्याआधीच ती तिचं तोंड पूर्ण मास्कने कवर करते आणि मग ती तिकडनं पुढे जाते. त्याबरोबर इकडे आता सायली म्हणते अरे देवा मी आलेच. अर्जुन म्हणतो आता कुठे? सायली म्हणते अहो असं काय करताय, उद्या पूर्णाजींचा उपास आहे, मी विसरलेच होते ना, त्यांच्यासाठी साबुदाणा भिजत घालायचं आहे म्हणून जाते. त्यावर अर्जुन म्हणतो तू ना ही अशी गोष्टी विसरतच असतेस. त्या चैतन्यबरोबर भरपूर काम केलंस ना की तुझं हे असं होतं. सायली म्हणते इथे चैतन्य भाऊजींचा काय संबंध की मला तुमच्यापेक्षा चांगलं काम जमतं म्हणून. त्याबरोबर अर्जुन म्हणतो असं काही नाही म्हणून काही नाही, बरं चल मी पण येतो. त्यावर सायली म्हणते साबुदाणा भिजवायला तुम्हीसुद्धा? त्यावर अर्जुन म्हणतो हो, साबुदाणा तर सायलीचं काम आहे ना भिजवणं, म्हणून मी येतो. त्यावर लगेचच सायली म्हणते बरं पण मग मी सुद्धा येते. अर्जुन म्हणतो बायको तुला काय वाटतं, साबुदाणा भिजवावा एवढं साधं सोपं कामही मला जमणार नाही का? सायली म्हणते खरं तर नाही, कारण काय ना
उद्या उपवास फक्त पूर्णा आजींचा एकटीचाच आहे. पण जर तुम्ही एकटे साबुदाणा भिजवायला गेलात ना, तर तुम्ही गाव जेवण घालायचं अशा हिशोबाने साबुदाणा भिजत घालाल. 1 किलोच्या 1 किलो. चला आपण 2 जणं घालूया. त्याबरोबर मग अर्जुन म्हणतो 2? त्यावर सायली म्हणते मी फक्त तुम्हाला प्रमाण सांगणार आहे, त्या हिशोबाने तुम्ही करा. कळलं ना? त्यावर लगेचच अर्जुन म्हणतो हो कळलं. चला मग आता सायली आणि अर्जुन तिकडनं जात असतात. अर्जुन जाताना सायलीला म्हणत असतो चला, त्याच बहाण्याने मला माझ्या बायकोबरोबर आणखीन थोडा वेळ 5 मिनटं जास्त घालवायला मिळतील. आणि मग लगेचच ते दोघं तिकडनं निघतात. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे साक्षी ही प्रियाच्या रूममध्ये आलेली असते. आणि आता ती बघते तर काय, तिच्या हातामध्ये सचिनचा आणि तिचा एक फोटो असतो आणि अस्मिता तो फोटो जवळ घेऊन झोपलेली असते. आता रागाने साक्षी तो फोटो खेचते, त्या फोटोकडे एकदा बघते आणि आता तिला त्या फोटोचा इतका राग येतो की आता तिला असं वाटत असतं की हा फोटो मी काय करू आणि काय नको. मग ती काय करते, ती तो फोटो तसाच पलंगावरती टाकून देते आणि आता ती अस्मिताचं तोंड दाबायला सुरुवात करते. आता साक्षी अस्मिताचं तोंड उशीने दाबत असते, तर दुसऱ्या बाजूला सायली आणि अर्जुन हे दोघंजणं साबुदाणा भिजत घालण्यासाठी किचनमध्ये आलेले असतात. अर्जुन म्हणत असतो की मी म्हणजे घालू शकतो साबुदाणा भिजत, पण मग किचनमध्ये आल्यावर साबुदाणा कुठे आहे हे त्याला माहीत नसतं. सायली म्हणते कुठे आहे साबुदाणा, कुठे आहे? त्यावर अर्जुन म्हणतो माहीत आहे मला. सायली म्हणते हो ना, मग शोधा आता. त्याबरोबर अर्जुन म्हणतो हो हो मी शोधतो. आणि मग तो शोधायला लागतो साबुदाणा. इकडे साक्षी आता अस्मिताचं तोंड दाबू लागते. इकडे अर्जुनने साबुदाणा भिजत घालून झालेला असतो. आता सायलीला तो विचारतो उद्या काय आहे लक्षात आहे ना? सायली म्हणते काय आहे उद्या? तेच उद्या प्रॉमिस डे आहे. मग प्रॉमिस डेचं गिफ्ट काय माझ्यासाठी? त्यावर सायली म्हणते अरे मग ते काय आधीच सांगायचं का? आणि तसंही अर्जुन सांगत नाही, डायरेक्ट करतो, माहिती आहे ना? त्यावर लगेचच अर्जुन म्हणतो हो माहिती आहे. त्यानंतर आता इकडे अस्मिता ही साक्षीच्या तोंडावरचं ते मास्क काढण्याचे प्रयत्न करू लागते, पण आता तिला ते मास्क काढायला जमत नसतं. त्यावेळी आता इकडे ती जोरात ओरडते सायली अर्जुन, सायली अर्जुन. आता तिने सायली अर्जुन ह्या अशा हाका मारलेल्या सायली आणि अर्जुनपर्यंत पोहोचतात. ते दोघंही ताबडतोब आता अस्मिताच्या रूममध्ये जायला निघतात. आता ते दोघंजणं जात असतात, इतक्यात साक्षी समोरून पळत असते आणि त्याचवेळी आता साक्षी हिला सायली धडकते. सायली साक्षीचे हात पकडते. अर्जुन अस्मिताकडे जातो कारण अस्मिता बेशुद्ध झालेली असते. इकडे हॉलमध्ये कारंज्यावरती साक्षी खाली पडते, तोपर्यंत सायली तिकडे येते. सायली आता साक्षीला पकडते. आता सायली आणि साक्षीमध्ये हातापायी होऊ लागते, पण साक्षी ही त्या सगळ्यामध्ये सायलीला हिसका देते आणि तिकडनं बाहेर पळ काढते. सायली ही आता बाहेर जाऊ की आतमध्येच थांबू असं तिला होतं, कारण अस्मिताला चक्कर आलेली असते. मग सायली ही घराचा मेन डोर पटकन बंद करून घेते आणि ताबडतोब अस्मितासाठी आतमध्ये धावत येते. त्याबरोबर अर्जुन हा लगेचच घरातल्या सगळ्यांना हाका मारतो, मॉम, डॅड, मॉम, अश्विन. त्याबरोबर लगेचच कल्पना, प्रताप, अश्विन हे सगळेच जण त्या ठिकाणी आलेले असतात. त्याबरोबर आता अर्जुन हा अस्मिताच्या डोक्यावरून हात फिरवत असतो. प्रताप अर्जुनला विचारतो अर्जुन काय रे, काय झालं? ही बेशुद्ध कशी काय झाली? त्याबरोबर अश्विन आणि प्रियासुद्धा तिकडे आलेले असतात. अश्विन येतो आणि लगेचच पहिलं अस्मिताला काय झाले हे तपासायला बसतो. त्याबरोबर अर्जुन म्हणतो ते डॅड. त्याबरोबर सायली सांगते हल्ला झाला त्यांच्यावरती. तर हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. अश्विन अस्मिताच्या तोंडावर पाणी वगैरे शिंपडतो आणि तिला शुद्धीत आणतो. अस्मिता आता शुद्धीवरती आलेली असते. हिला अचानक अशी चक्कर कशी काय आली हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलेला असतो. सायली म्हणते कोणीतरी हल्ला केला आहे त्यांच्यावरती, म्हटलं ना मी. त्याबरोबर हे ऐकून घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर आता इकडे अस्मिता जिवंत आहे म्हणून नशीब, नाहीतर आता काय झालं असतं असा प्रश्न प्रियाला पडतो. तर अर्जुन म्हणत असतो पण हे सगळं कोणी केलं असेल आणि का? त्याबरोबर आता सायली आणि अर्जुनला अस्मिता सांगत असते की मला खूप भीती वाटते. तर अर्जुन म्हणत असतो कोणी केलं असेल हे सगळं? त्याबरोबर सायली म्हणते ते हात बाईचे होते, मी पकडले होते ना ते हात, मला कळतंय. त्याबरोबर प्रताप म्हणतो अगं पण हे सगळं कोणी केलं असेल? अस्मिताचं कोणाशी काय वैर आहे?
त्याबरोबर मग आता लगेचच इकडे प्रिया विचार करते, अरे देवा, सायलीच्या लक्षात आलं शेवटी की ती बाई होती म्हणून. तर इकडे आता लगेचच कल्पना म्हणते, पण काय प्रकार आहे हा सगळा? अस्मिताच्या जीवावर कोणी का उठू शकतं? त्याबरोबर अस्मिता पुन्हा म्हणते, मला खूप भीती वाटते सायली, खूप भीती वाटते अर्जुन. त्यावर अश्विन तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, अस्मिताई तू घाबरू नको, आम्ही आहोत ना. आहोत आम्ही सगळेजण इथेच आहोत. आम्ही तुला सोडून कोणीही कुठेही जात नाही आहोत. तू शांत हो, रिलॅक्स हो अस्मिताई, रिलॅक्स. त्याबरोबर मग अर्जुनसुद्धा म्हणतो, हो अस्मिताई तू शांत राहा बरं, आम्ही आहोत ना सगळे, तुला काळजी करण्याची गरजच नाही आहे. त्याबरोबर प्रताप म्हणतो, अरे पण खरंच अस्मिताचं कोणाशी काय वैर असू शकतं? कोणी अस्मिताच्या जीवावर का उठेल बरं आपल्या? त्याबरोबर अर्जुन म्हणतो, डॅड तुम्ही काळजी करू नका, सगळं होईल व्यवस्थित. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, तो माणूस मेंढोरमधनं बाहेर कसं काय गेला? त्याला कसं कळलं मेंढोर उघडं आहे की नाही आपलं? त्याबरोबर आता हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. स्वतःच्या अंगावर काही येऊ नये यासाठी प्रिया लगेच सायलीचं नाव पुढे करत म्हणते, सायली मगाशी मला ते ॲसिडिटीवरती लेक्चर देऊन सायलीच राहिली होती ना शेवटल्या हॉलमध्ये. सायली काय गं? त्याबरोबर सायली म्हणते, प्रिया मी हॉलमध्ये शेवटला राहिले होते, पण मी व्यवस्थित हॉलचा दरवाजा बंद करून मगच वरती गेले होते. समजलं ना? ती बाई नेमकी कोण होती हे मलासुद्धा कळत नाही आहे, पण कशी आली घरात काय? त्यानंतर मग आता लगेचच सायलीला कल्पना विचारते दुसऱ्या दिवशी, अस्मिता कशी आहे आणि काय करते? त्याबरोबर मग सायली सांगू लागते, आता त्या व्यवस्थित आहेत, त्यांच्या रूममध्ये आराम करतायत आई. त्याबरोबर आता इकडे कल्पना म्हणत असते, मला तर बाई काही कळतच नाही आहे, म्हणजे नक्की ती व्यक्ती कोण होती, आपल्या घरात कशी घुसली आणि अस्मिताबरोबर तिचं काय वैर असेल? त्याबरोबर अर्जुनला प्रताप विचारतो, अर्जुन तू पोलिसात कंप्लेंट केली आहेस ना? आपल्याला ही गोष्ट एवढी सहजासहजी लाईटली सोडून चालणार नाही. नाही म्हणजे आज जे काही झालं आहे ते चुकीचं आहे, उद्या अस्मिताच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं. अर्जुन होकार देतो. त्याबरोबर कल्पना म्हणू लागते, हो ना, मला तर अस्मिताची खूप काळजी वाटते. हे सगळं कोणी केलं असेल आणि का? अस्मिताच्या जीवावर कोण उठलं असेल? त्याबरोबर प्रिया तिकडे येते आणि म्हणत असते, मला काय वाटतं माहिती आहे का? तो ना एखादा पुरुष असेल, नाही म्हणजे आपल्या घरात चोरी वगैरे करण्यासाठी तो आलेला असेल, नाहीतर आतापर्यंत अस्मिताचं कोणाबरोबर काय वैर होतं? त्याबरोबर आता या ठिकाणी सायलीला चैतन्याचा फोन येतो. सायली म्हणते, हा चैतन्य भाऊजी बोला ना. चैतन्य म्हणतो, सायली वहिनी तू मला म्हणाली होतीस ना की ये म्हणून लवकर सकाळी, हे बघ मी आलो इकडे, बंगल्याच्या बाहेर थांबलो आहे, तू येतेस ना, आपल्याला जायचं आहे ना आज? त्याबरोबर मग मात्र आता सायलीला काय बोलावं कळत नसतं. घरात हा असा प्रकार झालेला असताना ती बाहेर कशी जाऊ शकते? मग अर्जुन म्हणतो, बायको तू जा, आज तुला त्या ऑफिसमध्ये जायचं आहे ना, तू जा, काही काळजी करू नको, मी आहे ना घरी, मी घेईन अस्मिताईची काळजी. त्याबरोबर आता सायली ठीक आहे म्हणते. तर कल्पनासुद्धा तिला सांगते की तू जा, काळजी करू नकोस, मी आहे. आता इकडे चैतन्य फोन ठेवून देतो. तर सायली ही आता घरातनं बाहेर पडू लागते, पण जाताना काळजी घ्या असं ती सगळ्यांनाच सांगते. त्यानंतर आता सायली गेल्यावर प्रियासुद्धा तिच्या मागोमाग घरातनं जात असते. कल्पना प्रियाला हाक मारते आणि म्हणते, तन्वी आता तू कुठे चालली आहेस? त्यावर प्रिया म्हणते, माझा घसा जास्त दुखतोय, मी जरा अश्विनच्या क्लिनिकला जाऊन येते. प्रताप म्हणतो, अगं पण तुला आधीच 4 दिवसाच्या गोळ्या दिल्या आहेत ना त्याने, मग जरा त्या डोस कंप्लीट कर आणि त्यानंतर मग जर त्रास वाटला तर जा ना त्याच्याकडे. त्याबरोबर आता प्रिया म्हणत असते, बाबा तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का? तुम्हाला काय वाटतं मी नाही जाणार आहे का तिकडे? तर तुम्ही एक काम करा, हवं तर तुम्ही नंतर अश्विनला कॉल करून विचारा की मी त्याच्या क्लिनिकमध्ये आली आहे का नाही. घसा आता जास्त दुखतोय बाबा, तर मी तरी काय करू शकते ना, म्हणून जाते असं म्हणत प्रिया आता तिकडनं जाते. त्याबरोबर आता अर्जुनला प्रश्न पडतो, नेमकं ह्या प्रिया काय चालले? नाही म्हणजे सायली घरातनं बाहेर पडली आणि त्यानंतरच ही सुद्धा घरातनं बाहेर पडली. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे सगळी तोडफोड करत असते साक्षी. तर आता सचिन हा तिला थांबवत असतो, सॅम व्हॉट्स रॉंग, काय चाललं आहे? सॅम ऐक माझं, सॅम थांब, सॅम थांब ना, काय चाललं आहे काय? का अशी वस्तूकांची तोडफोड करतेस तू? सॅम थांब, सॅम सॅम मला सांग काय झालं आहे? ऐक ऐक ऐक, काल रात्री तू जिकडे गेली होतीस पार्टीसाठी तिकडे काही झालं आहे का? तुझ्या मैत्रिणींबरोबर काही भांडणं वगैरे झाली आहेत का? सॅम काय झालं आहे सांग ना मला, सॅम सांग. त्याबरोबर साक्षी सचिनकडे बघू लागते आणि आता
तिला सचिनचा आणि अस्मिताचा तो तिने पाहिलेला फोटो आठवू लागतो. सचिन म्हणत असतो, सॅम बोल ना, बोल, काय झालं आहे? माझ्याशी नाही का शेअर करणार? काय झालं सांग ना. त्याबरोबर तिला तो फोटो आठवतो आणि मग ती आणखीनच जास्त खवळते आणि म्हणते, लांब हो माझ्यापासून, दूर हो, सोड मला. आणि मग ती सचिनला स्वतःपासून लांब ढकलते आणि आता पुन्हा एकदा ती वस्तुकांची तोडफोड करू लागते. खुर्च्या वगैरे सगळं काही आता साक्षी आदळापट करून टाकत असते. सचिन तिला म्हणतो, सॅम, सॅम प्लीज शांत हो. सॅम काय गोंधळ करतेस हा तू सगळा? थांब ना सॅम, सॅम थांब. पण ती थांबत नसते. इतक्यात सचिनच्या फोनवरती अस्मिताचा फोन येतो. आता तो फोन तो कट करतो. साक्षी म्हणते, कोणाचा फोन आहे? त्यावर सचिन म्हणतो, अगं सॅम कामाचा फोन आहे. त्यावरती म्हणते, कोणाचा फोन आहे तो? सांग मला सचिन. सचिन म्हणतो, सॅम अगं कोणाचा फोन असणार आहे माझ्या फोनवरती? म्हटलं ना कामाचा फोन आहे. खरंच कामाचा फोन आहे. बरं ते सगळं तू सोड बरं. मी तुला काय म्हणतोय, तू ये इथे शांतपणे बस बरं. ये बस. आणि मग तो आता साक्षीला, तू शांत हो पहिले, तू शांत हो, अशी चिडचिड करू नकोस, असा त्रागा करू नकोस, रिलॅक्स हो, असं सगळं सांगत असतो. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता चैतन्य आणि सायली त्या ऑफिसला पोहोचतात. रिसेप्शनिस्टला तो फोटो दाखवत रिसेप्शनिस्टला चैतन्य विचारतो, तुम्ही याला ओळखता का? हा इथे काम करतो का? त्यावर रिसेप्शनिस्ट म्हणते, नाही, हा तर इथे काम करत नाही. पण तुम्ही रमेशला का शोधताय? आता तुम्ही रमेशला का शोधताय असा प्रश्न त्या मुलीने विचारल्याबरोबर सायली म्हणते, तुम्ही ओळखता का यांना? हे इथे यापूर्वी काम करायचं आहे का? त्याबरोबर लगेचच आता ती मुलगी सांगते, नाही, हे इथे काम नाही करत, पण इथे जी साईड सध्या सुरू आहे ना, त्या साईडला रेती वगैरे पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट यांच्याकडेच आहे. हेच कॉन्ट्रॅक्ट पुरवत आहेत सगळं. त्याबरोबर आता सायली म्हणते, मग आम्हाला यांचा काही ऑफिस वगैरेचा पत्ता मिळू शकतो का? त्यावर ती मुलगी सांगू लागते की 1 मिनटं, आत्ताच ते 5 मिनटापूर्वी इथे येऊन गेलेत. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे अर्जुनला काळजी वाटत असते. त्याला वाटत असतं, सायलीला माझी गरज आहे. काय करू? मी जाऊ का? नाही, नको, नाही, जातोच. मी इथे थांबून उगाच काळजी करत राहीन. मग अर्जुन तिकडनं जात असतो. त्याबरोबर कल्पना ही अर्जुनला म्हणते, अर्जुन, अरे काय रे, तुझं काय असं अचानक कुठे निघालास? त्यावर अर्जुन म्हणतो, मॉम मी आलोच. आणि मग तो तिकडनं निघतोच. तर इकडे आता प्रिया हिनेसुद्धा सायलीचा पाठलाग करायला सुरुवात केलेली असते. रिसेप्शनिस्टने सायलीला बाहेर उभी असलेली आता रमेशची गाडी दाखवलेली असते. मग सायली आता चैतन्यबरोबर रमेशच्या गाडीचा पाठलाग करत असते. प्रिया ही त्यांच्या गाडीचा पाठलाग करत असते रिक्षाने. तर अर्जुन हा सुद्धा आता इकडनं त्या ठिकाणी जायला निघालेला असतो, ज्या ठिकाणी आता काल तो सायलीबरोबर थांबला होता, म्हणजेच रमेशच्या घरी. तर आता इकडे तिघंजणं लाईनीत चाललेले असतात. पुढे रमेश, पाठी सायली, अर्जुन आणि त्यांच्याही पाठी प्रिया. अर्जुन हा दुसरीकडून घरून येत असतो. तर चैतन्य म्हणतो, सायली वहिनी, मी पोलिसांना इन्फॉर्म करतो. सायली म्हणते, हो चैतन्य भाऊजी, करा ताबडतोब. मग चैतन्य हा इन्स्पेक्टर सावंतांना फोन करतो आणि सांगत असतो, इन्स्पेक्टर सावंत, मी तुम्हाला लाईव्ह लोकेशन पाठवतो, त्या लोकेशनला तुम्ही पोहोचा. रमेश आम्हाला सापडलेला आहे आणि मी व सायली वहिनी आम्ही दोघं आता त्याचा पाठलाग करतो आहे. आणि मग आता लाईव्ह लोकेशन पोलिसांना सायली लगेचच सेंड करते. तर इकडे प्रिया विचार करते, बापरे, मला काहीही करून त्या रमेशला सायली आणि अर्जुनच्या आधी गाठायला लागणार आहे आणि त्याला सांगावं लागणार आहे, तुला तुझं तोंड बंद ठेवायचं आहे म्हणून, नाहीतर सगळीच गडबड होऊन जाईल. तर इकडे आता रमेश हा घरी पोहोचलेला असतो. रमेश गाडी लावतो आणि थेट त्याच्या घरात निघून जातो. आता रमेश निघून गेल्यावर मग त्या ठिकाणी सायली आणि चैतन्य पोहोचतात. सायली चैतन्यसुद्धा तिकडे गाडी लावतात. तर सायली आणि चैतन्य खाली उतरल्यावर सायली म्हणत असते, काल तर आपण इथेच आलो होतो, पण इथे हा माणूस काल नव्हता, मग आज इथेच कसा काय? त्यावेळी मग सायलीला लगेचच चैतन्य म्हणतो, वहिनी आपण आज जाऊन बघूया. मग ते दोघं तिकडनं गेल्यावर प्रिया ही तिकडे आलेली असते. तर आता रमेश हा त्याच्या घरात आलेला असतो. रमेशच्या मागून सायली आणि चैतन्याला आलेलं बघून आता रमेश घाबरतो आणि तो म्हणतो, तुम्ही दोघं, आणि तो पळ काढू लागतो. त्यावेळी चैतन्य त्याला पकडतो आणि म्हणतो, अरे पळतोय कुठे? आणि मग तो चैतन्य हा रमेशला पकडतो, पण रमेश चैतन्याला मारतो. आता रमेशने चैतन्याला मारल्यावर चैतन्यसुद्धा रमेशला मारू लागतो. आता दोघांमध्ये
मारामारी होत असते. हे सगळं बघून सायली घाबरते. सायली म्हणत असते, अहो चैतन्य भाऊजी काय करताय तुम्ही हे? चैतन्य भाऊजी. त्यावेळी चैतन्याला आता रमेश जोरात धक्का देतो आणि आता त्याच्या डोक्याला मार लागतो आणि तो खाली पडतो. त्याबरोबर मग रमेश पळून चाललेला असतो. तर जाताना आता तो सुरा उचलतो आणि त्या सुऱ्याने आता तो सायलीला घाबरवत असतो. स्वतःपासून सायलीला लांब करत असतो. सायलीला आता लांब जात असताना एक सापडतं फडकं. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे अर्जुनसुद्धा फास्ट स्पीडमध्ये चाललेला असतो. सायली त्या फडक्याने आता इकडे लगेचच रमेशच्या हातावर फटका मारते. रमेशच्या हातात तो फडका गुंडाळला जातो. सायली तो फडका रमेशच्या गळ्याभोवती गुंडाळते. रमेशला खाली खुर्चीवरती ढकलते आणि मग आता त्याच फडक्याने आणि अजून 1-2 फडक्यांनी सायली रमेशला बांधून ठेवते खुर्चीला. आणि मग आता इकडे अर्जुन हा पोहोचतच असतो. तोपर्यंत सायली पटकन इन्स्पेक्टर सावंतांना कॉल करते आणि इन्स्पेक्टर सावंतांना ती सांगते, इन्स्पेक्टर सावंत तुम्ही इथे लवकर पोहोचा. आम्ही रमेशला आमच्या ताब्यात घेतलेला आहे. त्याला तुमच्या सुपूर्द करायचं आहे, तुमच्या स्वाधीन करायचं आहे. त्याबरोबर लगेचच पोलीस होकार देतात. तर इकडे आता सायली मात्र घाबरलेली असते. कारण चैतन्यसुद्धा बेशुद्ध झालेला असतो आणि त्यामुळे सायलीला पुढे काय करावं सुचत नसतं. सायली ही आता इन्स्पेक्टर सावंतांची वाट बघू लागते. आता तिने व्यवस्थित रमेशला बांधून वगैरे ठेवलेलं असतं. बघता बघता आता त्या ठिकाणी इन्स्पेक्टर सावंतांचीसुद्धा गाडी येऊन ठेपते. आता पोलिसांची व्हॅन आल्याबरोबर सायरन वाजू लागतं आणि सायरनचा आवाज प्रियाच्या कानांवर पडतो. प्रिया लगेच घाबरते आणि लपते आणि मग आता प्रिया ही म्हणू लागते की बापरे, पोलीससुद्धा आले आणि आता पोलीस आतमध्ये जातच असतात. तोपर्यंत अर्जुनही येतो. प्रिया विचार करते, ओ माय गॉड, आता अर्जुनही आला. आता काही खरं नाही. आता मी काहीच करू शकणार नाही आहे, मला निघायलाच पाहिजे असा विचार करत आता प्रिया ही ताबडतोब तिकडनं पळ काढू लागते. तर इकडे आता सायली ही इन्स्पेक्टर सावंतांना सांगते घेऊन जायला. इन्स्पेक्टर सावंत आता रमेशला घेऊन जाऊ लागतात. सायलीला अर्जुन विचारतो, तू ठीक आहेस ना, तुला काही झालं नाही ना? सायली म्हणते, अहो मी तर ठीक आहे, पण चैतन्य भाऊजी बघा ना बेशुद्ध झालेत. अर्जुन चैतन्याच्या तोंडावर लगेचच पाणी वगैरे शिंपडतो आणि मग आता चैतन्याला ती लोकं दोघंजणं मिळून शुद्धीवर आणतात. चैतन्य शुद्धीवर येतो. सायली अर्जुनला म्हणते, अहो मला काय वाटतं, आपण एक काम करूया, चैतन्य भाऊजींना अश्विन भाऊजींच्या क्लिनिकला घेऊन जाऊया. चैतन्य म्हणतो, नाही नाही, एवढं सगळं करण्याची काही गरज नाही आहे वहिनी, मी ठीक आहे, मला काही झालेलं नाही आहे. जोरात फटका लागला ना म्हणून मी बेशुद्ध झालो होतो बास. त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो, सायली मला कळलं की तुला माझी किती काळजी वाटत असेल ते मी जेव्हा ह्या अशा कामांवर जातो तेव्हा. सायली म्हणते, कळतंय ना आता काळजीने जीव कसा जातो ते? त्यावर अर्जुन म्हणतो, हो, आणि आज मी तुला वचन देतो सायली, आज प्रॉमिस डेच्या दिवशी मी तुला प्रॉमिस करतोय की तुझ्यावर येणारं कोणतंही संकट असेल ना तर त्याला पहिले माझ्याशी 2 हात करावे लागतील आणि मगच तो तुझ्यापर्यंत पोहोचू शकेल. त्यावर सायलीसुद्धा अर्जुनला म्हणते, मी सुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी शब्द देते, मी तुमच्या प्रत्येक सुखदुःखात, प्रत्येक गोष्टीत, अगदी प्रत्येक छोट्यातल्या छोट्या गोष्टीतसुद्धा मी तुमच्याबरोबर असेन. अर्जुन म्हणतो, जी व्यक्ती काळजी करणारी असते ना, ज्यांचं प्रेम खरं असतं ना, त्यांना एक सिक्स सेन्स असतो. त्यांना ताबडतोब कळतं आपला माणूस संकटात आहे, आपल्याला त्याची गरज आहे. त्याबरोबर आता सायली म्हणते, हो अगदी बरोबर बोललात तुम्ही, असंच असतं. त्यानंतर मग अर्जुन हा सायलीला मिठीत घेतो. आता अर्जुन सायलीने एकमेकांना जे काही वचन दिलेलं असतं ते खूपच भारी असतं. त्यामुळे चैतन्य आता लगेचच टाळ्या वाजवतो. सायली अर्जुन खूपच जास्त खुश असतात. त्यानंतर मग आता सायली आणि अर्जुन पोलीस स्टेशनला पोहोचतात. सायली पोलिसांना सांगते, अस्मिताताईंवर हल्ला करणारी बाईच होती, मी तिचे हात आणि तिचे डोळे व्यवस्थित ओळखलेत, ते डोळे बाईचे होते. अर्जुन म्हणतो, तिथलं CCTV फुटेजचा व्हिडिओ मी आणलाय ना इन्स्पेक्टर तुम्हाला दाखवायला. आणि मग तो व्हिडिओ ते लोक पोलिसांना दाखवतात. त्यानंतर ते लोक निघून जात असताना महिपतला भेटायला आता साक्षी पुन्हा एकदा आलेली असते वकिलाच्या वेशामध्ये. आणि आता सायली पुन्हा एकदा तिचे डोळे बघते आणि बघतच राहते. तिला
आश्चर्यचकित होतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता